महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्रासाठी आणखी एक पदक हे निश्चित झालेलं आहे। स्वप्नील कुसाळेचं पदक हे निश्चित झालेलं आहे। स्वप्नील कुसाळे हा सध्या फायनल मध्ये आहे आणि तिसऱ्या पोझिशनवरती आहे, त्यामुळे त्याचं पदक हे जवळपास निश्चित झालेलं आहे। भारतीयांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे। स्वप्नील कुसाळेला पदक मिळाल्यावरती ऑलिम्पिक मधील हे भारताचं 4थं पदक असेल। स्वप्नील कुसाळेला जवळपास पदक हे निश्चित झालेलं आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा गौरवशाली आणि अभिमानाचा क्षण आहे। भारतासाठी हे 4थं पदक ऑलिम्पिक मधील असेल, यावर्षीच्या 2024च्या ऑलिम्पिक मधील असेल। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत। शेखर, स्वप्नील कुसाळेला पदक जवळपास निश्चित झालेला आहे, त्याच्या कुटुंबियांची सध्याची प्रतिक्रिया काय आहे, तिथे कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय? स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळालेलं आहे। महाराष्ट्र आणि देशासाठीची ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे। स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळालेलं आहे। 50 मीटर रायफल प्रकारामध्ये त्याला कांस्य पदक मिळालेलं आहे। या संदर्भात शेखर पाटील त्याच्या कुटुंबियांसोबत आहेत। शेखर, कोल्हापूरमध्ये सध्या कशा प्रकारचा उत्साह आहे? नेमबाज स्वप्नील कुसाळेला मेडल निश्चित झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांचे आई वडील देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। त्यांचे सय्यद ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या घरामध्ये अक्षरशः लोकांची गर्दी त्याची पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच सर्वात मोठा उत्साह आहे। कोल्हापूरसाठी ही मोठी गोष्ट आहे। गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा जी आहे ती कोल्हापूरकर करत होते। ते मेडल जे ऑलिम्पिकचं मेडल या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळं हा जल्लोष जो आहे त्यांच्या घरामध्ये सध्या आहे। त्यांचे वडील आपण ही सगळे दृश्यांमध्ये पाहतोय। एक मोठा उत्साह जो या ठिकाणी दिसतोय। स्वप्नील खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्रासाठी मेडल मिळवणारा हा दुसरा खेळाडू आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आणि भारतीयांसाठी आनंददायी आणि गौरवाची बातमी आहे। कोल्हापूर आणि महाराष्ट्रासाठी देखील ही गौरवाची बातमी आहे। स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळालेलं आहे। 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये त्याला कांस्य पदक मिळालेलं आहे आणि सध्या त्याच्या कुटुंबियाचा जल्लोष कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा घेऊन आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। भारत देशात सगळा झेंडा फतकरला त्याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे। कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमे दिवशी बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत। त्यामुळं दीपाली देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकंच त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे। माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं। माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं शीत झालेलं आहे। आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेने बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यानं खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो।
ठिकाणी प्रार्थना करत होते. दिग्गज खेळाडू आहेत ते दिले आणि त्याच्यानंतर आता कुसळेचं नाव लागलेलं काय सांगा? नक्कीच मला अभिमान वाटतो की आणि या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे. आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो. हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो, तो आपला चमक दाखवू शकतो. हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. हाँ हाँ, स्वप्निल ने जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने. आज हमें गर्व है कि स्वप्निल का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है. अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है. हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है.